हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा। दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो। देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण हा मोठ्या आनंदाने आणि थाटामाटात साजरा केला जातो। या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होणार आहे। गुढीपाडवा नेमका कधी आहे, याची तारीख आणि शुभयोग काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। सर्वात आधी गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त पाहूयात। ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 सुरू होईल आणि 30 मार्च रोजी दुपारी 12:49 वाजता समाप्ती होईल। त्यामुळे गुढीपाडवा हा 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे। ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:41 ते 5:27 पर्यंत असणार आहे, तर विजय मुहूर्त दुपारी 2:30 ते 3:19 पर्यंत असणार आहे। तर संध्याकाळची वेळ ही संध्याकाळी 6:37 पासून ते 7 वाजेपर्यंत असणार आहे। तर अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:01 पासून ते 12:50 पर्यंत असणार आहे। निशिता मुहूर्त हा सकाळी 12:02 पासून ते दुपारी 12:48 पर्यंत असणार आहे। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता। शुभ योगात साजरा होणार गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग तयार होतोय। या योगाचा योग संध्याकाळी 5:54 पर्यंत आहे। या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळतं, तसंच ब्रह्मदेवाचे आशीर्वादही प्राप्त होतात। 31 मार्च रोजी दुपारी 4:35 पासून ते 6:12 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे। ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानतात असं म्हणतात। गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे थोडक्यात पाहूयात। पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असा समज आहे। त्यामुळे हा सण मराठी महिन्याची नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो। पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येत परतले। त्याच्या विजयानंतर त्याचं स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जाते अशी समजूत आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।